आजचा घटक आहे सममिती। पहा, ज्या आकृतीचे एका विशिष्ट रेषेने होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात ती आकृती त्या रेषेच्या संदर्भात सममित आकृती असते। दिलेली आकृती अ ब रेषेने सममित होते। उदाहरणार्थ पहा, इथे जर ही आकृती दिलेली आहे आणि ही जर उभी अ ब ही रेषा जर काढली तर होणारे दोनही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात। एकमेकांवर ठेवले असतात ते तंतोतंत जुळतात। अशा आकृतीला सममित आकृती असे म्हणतात। इथे पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे। ही जर आकृती आपण इथे पाहिली आणि इथे जर अशी उभी जर रेषा आपण काढली आणि हे भाग जर दोन्ही एकमेकांवर ठेवले तर ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणून ही सममित आकृती आहे। परंतु याच आकृतीमध्ये जर आपण अशी आडवी रेषा काढली तर वरचा आणि खालचा भाग हे दोन्ही एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत, म्हणून ही आकृती असममित आकृती आहे। त्याचप्रमाणे पहा, काही अक्षरं असतात, काही अंक असतात, त्यांचेही जर समान जर दोन भाग केले तर ते एकमेकांशी जुळत असतील तर सममित, आणि जर एकमेकांशी तंतोतंत जुळत नसतील तर ती आकृती अक्षर किंवा अंक हे असममित असतात। सममित आणि असममित आकृत्या शोधण्यासाठी रेषा न काढता त्या वहीचा जर आपण बरोबर मधून जर घडी मारली तरीही आपण ती आकृती सममित आहे किंवा असममित आहे हे शोधू शकतो। पहा, या आकृतीमध्ये किंवा या चित्रामध्ये जर इथे बरोबर मध्ये जर घडी घातली तर हे दोनही भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात। या आकृतीमध्ये सुद्धा जर मध्ये घडी घातली किंवा मध्ये जर उभी रेषा मारली तर हे दोनही भाग एकमेकांशी जुळतात। या आकृतीत सुद्धा एकमेकांशी जुळतात, म्हणून ह्या तीनही आकृत्या सममित आकृत्या आहेत। आणि या आकृत्यांमध्ये जर उभे जर आपण भाग पाडले किंवा उभी जर घडी मारली तर हा भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत नाही। एफ मध्ये सुद्धा भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत। आणि 5 मध्ये सुद्धा उभी जर घडी मारली तर उजवा आणि डावा भाग एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत, म्हणून ह्या सर्व आकृत्या काय आहेत? असममित आहेत। व्यवसाय पाहूयात। प्रश्न 1, इथे पहा, वर्तुळाची आकृती दिलेली आहे। सोबतची आकृती एकूण किती रेषांसंदर्भात सममित आहे? किती रेषांसंदर्भात म्हणजे अशा किती रेषा मारल्या तर ही आकृती सममित होणार आहे? पहा, जर आपण अशी उभी रेषा मारली तरी ही आकृती सममित होणार आहे। आडवी रेषा मारली, आता या रेषा मारताना माझ्याकडे पट्टी नाही म्हणून थोड्याफार वाकडी रेषा होऊ शकते किंवा समान दोन भाग पडणार नाही, परंतु हे जर तुम्ही व्यवस्थित पट्टीने जर रेषा मारल्या तर आडवी रेषा मारली तरी वरचा आणि खालचा भाग सममित होऊ शकतो। तिरकी रेषा मारली तरीही डावीकडचा आणि उजवीकडचा भाग हा सममित होऊ शकतो। अशी तिरकी मारली, आणखी जिथे जागा मिळेल तिथे जरी रेषा मारली तरीही काय होणार आहे? जेवढे भाग पडणार आहेत, एका वेळेला एकच रेषा मारायची आहे, परंतु अशा आपण अनेक वेळा ह्या रेषा मारून त्या आकृतीचे सारखे दोन भाग पाडू शकतो। आता वर्तुळाचे उभे, आडवे, तिरके कसेही सारखे दोन भाग पाडू शकतो आणि अशा कितीही रेषा आपण वर्तुळामध्ये मारू शकतो, म्हणून असंख्य रेषा काढून आपण या वर्तुळाची सममिती आपण काढू शकतो। म्हणजे असे कितीही रेषा मारून आपण काय करू शकतो? ही आकृती सममित आहे हे दाखवू शकतो, म्हणून पर्याय चौथा, असंख्य रेषा आपण अशा याच्यामध्ये काढू शकतो। प्रश्न 2, खालील पर्यायातील कोणती आकृती जास्तीत जास्त रेषांसंदर्भात सममित दाखवता येईल? पहा, आत्ताच आपण पाहिले वरती वर्तुळामध्ये जास्तीत जास्त रेषा काढून आपण सममिती दाखवू शकतो। म्हणजे कुठल्याही प्रकारे उभी, आडवी, तिरकी कुठल्याही प्रकारे आपण रेषा काढून वर्तुळाला सममित दाखवू शकतो। परंतु बाकी जर आकृत्यांचा विचार केला तर या पतंगाच्या आकृतीमध्ये फक्त उभी रेषा काढूनच सममित दाखवता येणार आहे। त्यानंतर आयतामध्ये एक उभी आणि एक आडवी रेषा काढून आपण सममित दाखवू शकतो। चौरसामध्ये सुद्धा एक आडवी, एक उभी, तिरकी आणि तिरकी रेषा काढून सममित दाखवू शकतो, परंतु वर्तुळामध्ये असंख्य म्हणजे जास्तीत जास्त रेषा काढून आपण सममिती दाखवू शकतो। प्रश्न 3, खालीलपैकी कोणती आकृती सममित नाही? पहा, आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे। जर उभी रेषा मारून जर आपण सममित दाखवली तर पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये
दोनही अवयव सारखे असल्यामुळं उभी रेषा मारून सममिती होते, परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर डोळ्यांच्या आकारामध्ये थोडासा फरक आहे, म्हणून जर उभी रेषा जर आपण मारली तर या आकृत्या सममित होणार नाही, एकमेकांशी जुळणार नाहीत. पर्याय तिसरा, ही आकृती सममित नाही. प्रश्न 4, खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे? पहा, यू हा आकार आहे, जरी ते उभी रेषा काढली तर सममित आहे. व्ही मध्ये सुद्धा उभी रेषा काढली तरी सममित आहे, आणि डी मध्ये जर आडवी रेषा काढली तर हा डी सममित आहे. परंतु आर मध्ये उभी किंवा आडवी कोणतीही रेषा काढली तरी सममित होत नाही, म्हणजेच हे अक्षर काय आहे? असममित आहे. प्रश्न 5, खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? पहा, जर आपण निरीक्षण केलं, उभी किंवा आडवी रेषा मारून जर आपण सममिती शोधण्याचा प्रयत्न केला तर फक्त एच हे अक्षरच आहे की ज्याच्यामध्ये उभी किंवा आडवी कोणतीही रेषा मारली तरी एच हे अक्षर काय होणार आहे? त्याचे समान 2 भाग होणार आहे आणि सममित आकृती आपल्याला मिळणार आहे. परंतु बाकी अक्षरांमध्ये असं उभी किंवा आडवी कोणतीही एकही रेषा काढून सममित आकृती आपल्याला मिळत नाही. पर्याय चौथा. प्रश्न 6, सोबत दिलेली आकृती कोणत्या रेषेसंदर्भात असममित आहे? पहा, इथे आकृती दिलेली आहे, चौकोन किंवा आयताची आकृती दिलेली आहे आणि इथे रेषा काढलेल्या आहेत. ही बघा, ब रेषा, क रेषा, अ रेषा आणि ड रेषा या रेषा काढलेल्या आहेत. आणि कोणत्या रेषांनी आकृती असममित आहे हे विचारलेलं आहे. पहा, जर क रेषा काढली तर समान 2 भाग पडतात, सममित आहे. त्याच्यानंतर अ रेषा जर काढली तिरपी तर हे तिरपे 2 भाग समान पडतात, सममित आहे. त्याच्यानंतर ड ही तिरकी रेषा काढली तरी वरचा आणि खालचा हे 2 भाग समान पडतात, सममित आहे. परंतु ब ही रेषा अशी आहे की आकृतीच्या मधून ती जात नाही, एका कडेला एक छोटा भाग पडतो, एक मोठा भाग पडतो, म्हणून ब रेषा काढल्यावर आकृती असममित आहे. म्हणून पर्याय दुसरा, ब रेषा. प्रश्न 8, खालीलपैकी असममित आकृती कोणती? पहा, असममित म्हणजे समान 2 भाग पडत नाहीत. पहा, इथे जर रेषा मारली तर समान 2 भाग पडतात, इथेही समान 2 भाग पडतात, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा समान 2 भाग पडतात. परंतु चौथ्या पर्यायामध्ये जर ही रेषा काढलेली आहे तर हे 2 समान भाग नाही. याच्याऐवजी जर इथे आडवी रेषा असती तर वरचा आणि खालचा समान 2 भाग झाले असते. परंतु उभी रेषा असल्यामुळं उजवीकडचा आणि डावीकडचा समान 2 भाग होत नाही. ही आकृती असममित आहे. पर्याय चौथा. प्रश्न 9, खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल? पहा, असममित होऊ शकेल, सममित तर होणारच आहे, परंतु असममित यातली कोणती होणार आहे? तर पहा, आपण उभी रेषा काढली, सममित आहे, आणि आडवी रेषा जर काढली तर वरचा त्रिकोण छोटा आणि खालीचा भाग मोठा, याप्रमाणे असममित ही आकृती होऊ शकते. आयताची बघा, उभी रेषा काढली तरी समान भाग, आडवी रेषा जरी काढली तरी दोन्ही समान भाग होतात. चौरसामध्ये पण उभी रेषा काढली तरी समान 2 भाग, आडवी रेषेने सुद्धा समान 2 भाग. वर्तुळामध्ये सुद्धा दोन्हीही रेषा काढल्या तरी आकृती सममित होऊ शकते. परंतु त्रिकोणामध्ये फक्त उभी रेषा काढली तरच सममित होतील, परंतु आडवी रेषा काढली तर असममित होऊ शकेल. म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 10, खालीलपैकी कोणते अक्षर सममित आहे? पहा, सर्व अक्षरांचं जर आपण निरीक्षण केलं तर उभे किंवा आडवे कोणतीही रेषा मारली तरी क्यू, एन आणि एस हे सममित होत नाहीत. परंतु के मध्ये जर आडवी रेषा मारली तर वरचा आणि खालचा भाग हे समान आकाराचे होतात, म्हणजेच सममित आकृती तयार होऊ शकते जर आडवी रेषा मारली तर. परंतु इथेही उभी रेषा काढली तरी सममित होणार नाही, फक्त आडवी रेषा काढूनच के हे अक्षर काय होणार आहे? सममित. म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 11, खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित नाही? पहा, एच 2 समान भाग होतात, सममित आहे. एफ चे बघा, रेषा मारली उभी किंवा आडवी तरी समान 2 भाग होत नाही, सममित नाही. पहा, हा आकार सममित नाही. के चे जर आडवे भाग केले तर सममित आहे.
आणि आरचे सुद्धा उभे किंवा आडवे कोणतेही भाग केले तरी ही आकृती सममित होत नाही, म्हणून फक्त ब आणि ड पर्याय दुसरा. प्रश्न 12. खालीलपैकी एकूण किती आकृत्या सममित आहेत? पहा, आपण पाहूयात. वर्तुळ, उभी रेषा किंवा कितीही आपण रेषा मारल्या आडव्या उभ्या तरी आकृती काय होणार आहे? सममित होणार आहे. आयत सममित आहे, चौरस सममित आहे आणि त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान आहेत असा समद्विभुज त्रिकोण उभी रेषा काढली तर ही आकृती सुद्धा काय होणार आहे? सममित. म्हणजे एकूण 1 2 3 4 चारही आकृत्या सममित होणार आहे, म्हणून पर्याय पहिला 4. प्रश्न 13. खालीलपैकी सममित अंक कोणता? पहा, सारखे दोन भाग पडत नाहीत. इथे 4 मध्ये जर उभी रेषा मारली तर समान 2 भाग पडू शकतात. इथे माझं थोडंसं काढायला पट्टी नसल्यामुळं तिरकं होत आहे, परंतु या गोलातून जर मधून रेषा गेली तर बरोबर 4चे 2 भाग पडतात आणि ते एकमेकांशी तंतोतंत जुळू शकतात, म्हणून ही आकार काय आहे? सममित आहे. अंक 5 सममित नाही आणि 9 मध्ये सुद्धा रेषा मारली तरी सममित नाही, मग फक्त ब हाच अंक काय होऊ शकतो? सममित होऊ शकतो, म्हणून पर्याय चौथा फक्त ब योग्य. प्रश्न 14. खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर असममित आहे? पहा, प्रश्न वाचताना नेहमी व्यवस्थित वाचायचा. सममित विचारला आहे की असममित विचारलेला आहे? असममित आहे. पहा, यम मध्ये जर उभी रेषा मारली तर सममित आहे. क्यू मध्ये जर रेषा मारली उभी किंवा आडवी तरी तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला मिळत नाही, म्हणून ही असममित आहे. यू पहा, उभी रेषा मारली तर सममित आहे आणि पी आडवी रेषा मारली तरी असममित आहे आणि उभी रेषा मारली तरी सुद्धा असममित आहे, म्हणून फक्त ब आणि ड या दोन आकृत्या असममित आहे. पर्याय तिसरा.